दरम्यान बिनविरोध निवडणूक न होऊ देण्याच्या राऊतांच्या वक्तव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं। लढाईमध्ये सर्वांनाच आता खुलं मैदान आहे। राहिला संजय राऊत यांचा प्रश्न, तर त्यांना कोणी विनंती केली आहे की बिनविरोध करा? त्यांच्याकडे कोण गेलं बिनविरोध करायला? आम्ही तर नाही गेलो, किंवा मला वाटतं बाकी उमेदवारी गेले नाही कोणी की आमची बिनविरोध करून द्या। त्या स्वतःवरूनच आपल्याकडे म्हणताय की ही बिनविरोध होऊ देणार नाही। कोणी म्हटलं तुम्हाला बिनविरोध करा? कोण ज्ञानी माणूस त्यांच्याकडे गेला बिनविरोध करा असं म्हणायला? त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही। आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 2 पोटनिवडणुका अजून आयोगाने जाहीर केलेल्या नाहीत। मात्र पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेऊन तो जाहीर करू असं वक्तव्य करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार देणार का नाही ही बाब गुलदस्त्यात ठेवलेली आहे। पुणे पिंपरी चिंचवड या 2 ठिकाणच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल त्यावेळेस त्या लावल्या जातील। ते बऱ्याच प्रकारची राजकीय स्थित्यंतर झालेली असल्यामुळे त्या संदर्भात शेवटी आम्ही सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ। आत्ताच लगेच चर्चा करण्यात, अजून निवडणूकच लागलेली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही असं माझं स्वतःचं मत आहे। पुणे शहराच्या नामांतराला अजित पवारांचा विरोध असल्याचं दिसतंय। पुणे शहराचं नाव बदलून जिजाऊनगर करावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। आमदार अमोल मिटकरी आगामी अधिवेशनात ही मागणी करणार आहेत। मात्र अमोल मिटकरींच्या या भूमिकेला हिंदू महासंघाने विरोध केलाय। याच मागणीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। कुणाचाही अनादर करण्याचं कारण नाही, पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया आहे, त्यामुळे सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं अजित पवार म्हणाले। मूळ पुणेकरांची काय अपेक्षा आहे हे पण पाहिलं गेलं पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे। त्यांची अपेक्षा काय आहे त्यांना विश्वासात न घेता जर बाहेरच्यांनीच अशा प्रकारचा सल्ला द्यायला सुरुवात केली तर थोडंसं अडचणीचं ठरतं। सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यावी। कुणाच्याबद्दल अनादर अजिबात कुणालाच नाही, सगळी नावं चांगली आहेत, पण पुणेही नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, याचाही विचार केला पाहिजे। ज्या पुण्याच्या पुण्येश्वर महादेवावरनं पुण्याचं नाव पुणे हे पडलं, ते पुण्येश्वर महादेवाचं मंदिर आज एका दर्ग्याखाली दाबले गेलेलं आहे। ते मुक्त करण्यासाठी ब्रिगेडनं आमच्या बरोबर यावं। राजमाता जिजाऊंना कदाचित ते जास्त आवडेल। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय। 17 जानेवारीला निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूनेच लागणार असून मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि नगरसेवक सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश करतील असा दावा संजय शिरसाटांनी केलाय। तसंच ठाकरे पक्षातील अनेक नेते 17 जानेवारीची वाट पाहत आहेत। ठाकरेंना पक्षप्रमुख पद गमवावं लागणार असल्याचंही शिरसाट म्हणाले। म्हणून आमची अशी अपेक्षा नाही, आम्हाला खात्री आहे की हा निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे। जेव्हा हा निकाल लागेल ना तर त्यावेळेला उद्धव गटांकडे जे असलेले काही आमदार आहेत, नगरसेवक, बहुतेक मुंबईचे किंवा इतर ठिकाणचे, हे सर्व लोक फक्त त्या निकालाची वाट पाहत आहेत। त्यांना अधिकृतपणे जेव्हा आम्ही पक्ष म्हणून जेव्हा आम्हाला मान्यता मिळेल, हे सर्व लोक आमच्याकडे येणार आहेत। आणि याचीच खऱ्या अर्थानं भीती ही उद्धव गटांना आहे।